परकीय व्यापाराची खऱ्या अर्थाने सुरुवात भारतामध्ये कधी सुरू झाले तर 1991 नंतर ते वाढलंय. याच्या आधी भारतावर राज्य करणारी कंपनी होती. कंपनी म्हणजेच काय, ते भांडवलशाही असणार पूर्ण. आणि व्यापार हाच त्याचा मूळ गाभा होता. व्यापार करणारी कंपनीनेच आपल्यावर बरेच काळ राज्य केलं. 1857 नंतर परत क्राऊनची राजवट आल्यानंतर सुद्धा इंग्लंड त्यावेळेस सुद्धा भांडवलशाही देश होता. त्यामुळं परकीय व्यापार हा एकदम वेगाने विकसित झाला तो इंग्रजांच्या काळात. त्यानंतर आपण उलटा प्रवास सुरू केला. थोडं कम्युनिझम सोशलिझमचा वाटा त्यामध्ये आला. आयातीवर बंधनं वगैरे टाकली आणि पुढच्या काळातला जो प्रवास आहे तो थोडा बंधन आणि मर्यादित असणारा परकीय व्यापार होता. मात्र 91 नंतर आपल्याकडे पर्याय नव्हतं. आपण एलपीजी नुसार एमएनसी आणि परकीय कंपन्याला आपली दारं उपलब्ध करून दिली. आता परकीय व्यापारातले अडथळे कोण असतात, कुठले असतात, तर दोन टाईपचे अडथळे असतात. आधीच्या काळात परकीय व्यापाराला अडथळे काय होते, तर चोरी व्हायची. मधल्या काळात ते समुद्र गे लुटेरे जसे असायचे ते सोमालियाचे वगैरे, ते काय करायचे, मधल्या बोटी लुटायचे. परत सिल्क रोड जे होता त्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये ज्या टोळ्या होत्या त्या टोळ्या पण लुटायच्या. जे व्यापारी आहेत त्यांना लक्ष करायचे. पण आधुनिक काळातले अडथळे कोणते, तर टेरिफ आणि नॉन टेरिफ बॅरियर आहे. टेरिफ बॅरियर म्हणजे काय, तर आयात निर्यात त्याचे शुल्क जे आहेत त्याला आपण टेरिफ बॅरियर म्हणू शकतो. नॉन टेरिफ बॅरियर कोणते, तर आपण कोटा पद्धती वगैरे टाकतो. म्हणजे यावर्षी आपण फक्त 1000 टनच कांदे आयात करायचे, त्याच्यावर आयातीला बंदी टाकायची, याला आपण नॉन टेरिफ बॅरियर म्हणतो. किंवा मग तिथून काही येणाऱ्या वस्तू आहेत तिथं आपल्याला चांगली तिथं सुविधा मिळत नाही. जसं आता तिकडे येणारे काही कांदे असतील, आपण त्याला सर्टिफिकेशनच्या आधारावर त्यांना नाकारलं, किंवा मग त्यांना इथं आणताना त्या कंपन्या ज्या असतील, मॅकडॉनल्ड्स, डॉमिनोज सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांना आपण इथं चांगल्या सुविधा दिल्या नाही, त्यांना लवकर मान्यता दिली नाही, तर त्याला कुठल्या टाईपचे बॅरियर म्हणतो आपण, नॉन टेरिफ बॅरियर. म्हणजे आयात निर्यात सोडून असणारे. तर दोन अडथळे जे आहेत ते परकीय व्यापाराला अडचणी निर्माण करतात. जर हे अडथळे दूर केले तर मुक्त व्यापार होऊ शकतो. आधीच्या काळात आयात शुल्काचा वापर देशी उद्योगाला संरक्षण देण्यासाठी केला जायचा, पण आता परकीय व्यापाराचा जो वाटा आहे तो एवढा वाढलेला आहे की एखाद्या देशाच्या विकासावर परिणाम करण्यासाठी आयात निर्यात खूप जास्त त्यावर इम्पॅक्ट टाकतात. जर व्यापार तो जर आपला पॉझिटिव्ह असेल तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या डेव्हलपमेंटवर सुद्धा होतो. त्यासाठी आधी काही सिद्धांत आहेत. म्हणजे आता हे सिद्धांत मांडणारे मुख्यतः कोण असतील, तर भांडवलशाहीचे समर्थक असणारेच अर्थतज्ञ असणारे. तर सगळ्यात आधी जो सिद्धांत मांडला होता तो ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज थेरी. ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज थेरी. आता सरांनी दोन देशाचे उदाहरणं दिलेत. एक अमेरिका सांगितलं सरांनी, म्हणजे युएसए लिहितोय तर एक युएसए आणि दुसरा आहे रशिया. तर त्यावेळेस युएसएसआर होता. युएसए आणि युएसएसआर. आता त्यांनी कंपॅरिझन कसं सांगितलं बघा, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज मध्ये. ज्या देशात ज्या वस्तू कार्यक्षम पद्धतीने बनतात त्या देशाने त्या वस्तू बनवाव्यात. आता सरांनी बूट आणि कॉम्प्युटरचं उदाहरण दिलं, आपण तेच उदाहरण घेऊया. बूट किंवा कपडे आणि कॉम्प्युटर. आता बूट आणि कॉम्प्युटरचं उदाहरण घेऊया. ज्या देशात ज्या वस्तू कार्यक्षम पद्धतीने बनतात त्या देशाने त्या वस्तू बनवाव्यात आणि निर्यात कराव्यात. ज्या देशात त्या वस्तू बनवण्यास जास्त वेळ आणि खर्च लागतो त्यांनी त्या आयात कराव्यात. समजा हे कॉम्प्युटर आहेत, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आहेत, हे बनवताना आहे ना युएसए ला एकदम सोपं आहे ते बनवणं, कारण त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे. आता त्या दोन देशात आपण बघितलं, एक युएसए एक युएसएसआर आहे. उत्पादनाचा घटक एकच आहे. आता आपण काय घटक ठेवलाय, फक्त कॉम्प्युटर ठेवलाय. संपूर्ण विशेषीकरण आहे दोन्हीमध्ये. त्याच्या विशेषीकरणाचं स्पेशलायझेशनची पातळी अपेक्स लेवल आहे. संपूर्ण विशेषीकरण झालं. आणि पूर्ण रोजगार पातळी. पूर्ण रोजगार पातळीचं कन्सेप्ट काय, तर नैसर्गिक बेरोजगारीचा दर 0 आहे. पूर्ण रोजगार पातळीचा अर्थ काय, तर नैसर्गिक बेरोजगारीचा दर 0 आहे. म्हणजे काय, तर तिथं स्ट्रक्चरल बेरोजगारी तर असणारच आहे. आणि घर्षणात्मक बेरोजगारी कंट्रोल करणं अशक्य आहे. घर्षणात्मक असणारच आहे ना. फ्रिक्शनल म्हणजे काय, तर एक उद्योगानंतर दुसऱ्या उद्योगाची प्रगती होत असताना तात्पुरत्या काळात बेरोजगार असतात. समजा आधीच्या काळात टेलिफोन, म्हणजे आपले टेलिफोन बनवत असतील, आता मोबाईल बनवत होते. टेलिफोन बनवणारे मोबाईल बनवणारे ट्रान्सफर होत आहेत. तर घर्षण बेरोजगारी, फ्रिक्शनल बेरोजगारी असेल, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट हे अनअवॉइडेबल आहे, ते टाळताच येत नाही. मात्र ती जी मंदीच्या चक्रामुळे जी बेरोजगारी तयार होणार ते टाळून फक्त नैसर्गिक बेरोजगारीच्या किंवा नैसर्गिक रोजगार पातळी गाठणं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पूर्ण रोजगार पातळी. म्हणजे रोजगार पण सगळ्यांना उपलब्ध आहे. या चार गृहितकीचा विचार केला. कुठली थिअरी मांडताना काय ऍझ्युम्शन असतात. ऍझ्युम्शन वरनं पोस्टुलेशन, अझुम्शन हे सायन्स मध्ये बघितलं तुम्ही. ऍझ्युम्शन आधी दिलेलं असतात, आपण गृहित धरायचं. तर या चार गोष्टी जर गृहित धरल्या तर त्यांनी काय सांगितलं की
ज्या वस्तू कार्यक्षम पद्धतीने म्हणतात त्या देशाने वस्तू बनवाव्यात आणि निर्यात कराव्यात. याचा अर्थ काय, तर रशियाने कॉम्प्युटर बनवायचे नाही, बनवायचे कोणी, फक्त युएसए बनवायचे. कारण त्याला एक कॉम्प्युटर बनवण्यासाठी जर समजा 20,000 रुपये खर्च येतोय आणि ह्यांना 30,000 रुपये खर्च येतोय, तर ह्यांनी काय करायचं, ह्यांच्याकडनं विकतच घ्यायचं ना. त्यामुळे एसएसआरला काय ऍब्सोल्यूट फायदा होईल, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज होईल. बरोबर आहे का. इथं 20,000 कार्यक्षम पद्धतीने म्हणतात, इथं 30,000 रुपये लागते, तर 20,000चा जो कॉम्प्युटर आहे त्यांनी आयात केला पाहिजे रशियाकडनं, जेणेकरून त्यांना ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज होईल. ह्यामध्ये काय होते, तर फक्त अमेरिकेचाच फायदा होतोय, रशियाला तोटा होता. मात्र ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज मध्ये त्यांनी कॉस्टचा विचार केलेला आहे. आता त्यानंतर आता प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या डेव्हिड रिकॉर्डोच्या पुस्तकात त्यांनी कंपेरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज थिअरी मांडली. आता कंपेरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज थिअरी ह्याच्यामध्ये त्यांनी जे गृहीतक घेतले त्यामध्ये काय सांगितलं की दोन देश आहेत, दोन देश म्हणजे परत अजून युएसए आणि युएसएसआर असे दोन देश आहेत. उत्पादनाचा घटक एकच आहे, तिथं श्रम आहे, इथं पण श्रमच आहे, एकच घटक आहे श्रम. संपूर्ण विशेषीकरण आहे आणि पूर्ण रोजगार पातळी आहे. आता आपण समजूया की बूट बनवतात, तो पण बूट बनवतात. तर इथं काय संपूर्ण विशेषीकरण आहे आधी सारखंच, आणि पूर्ण रोजगार पातळी सुद्धा त्यांनी गाठलेली आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की एखाद्या देशात त्या देशातल्या वस्तू जास्त कार्यक्षम पद्धतीने म्हणतात त्या वस्तूने त्या देश बनवाव्यात आणि निर्यात कराव्यात. तसंच एखाद्या वस्तूला त्या बनवायला वेळ आणि खर्च जास्त लागत असेल तर त्यांनी काय करायचं, ज्या वस्तू बनवायला त्यांना कमी वेळ आणि खर्च लागते त्या वस्तू त्यांनी बनवायच्या. म्हणजे कम्पॅरेटिव्हली बघा, आता युएसए मध्ये बूट आणि कॉम्प्युटर बनत असेल आणि इकडे पण बूट बनवताना इथं बूट आहे आणि कॉम्प्युटर आहे. सरांनी मक्याचं उदाहरण दिलेलं आहे, पण आपण बघूया इथं बरं सेमच देतो मी उदाहरण, बूट आणि मका. आता बघा, अमेरिका बूट चांगल्या पद्धतीने बनवतो आणि रशिया मका चांगल्या पद्धतीने बनवतो. कम्पॅरेटिव्हली अमेरिकेने फक्त बूटच तयार करायचे आणि युएसएसआरने मका चांगला बनवायचा. कारण बूट बनवायला जर समजा यांना 200 रुपये खर्च येत असेल आणि याला 300 रुपये खर्च येतो, पण मकाचं उत्पादन पर किलोला यांना 8 रुपयात मका तयार होतो आणि इकडे 6 रुपयात मका तयार होतो. तर मका तयार करायचं काम युएसएसआरने करायचं आणि बूट तयार करायचं काम युएसएने करायचं. म्हणजे काय, कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज होईल. ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने बनवता येतात त्याच गोष्टी आपण बनवायच्या, त्याला काय म्हणतो कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज. कम्पेअर करायचं. जर रशियाला श्रमामध्ये जास्त त्यांनी प्रगती केली असेल तर ते श्रमप्रधान वस्तू बनवतील, आणि भांडवलामध्ये प्रगती अमेरिकन जास्त केली तर ते भांडवल प्रधान वस्तू बनवतील. कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज कळली. रिकार्डो ऍब्सोल्यूट कोणाचे, स्मिथचे. रिकार्डोचे कोणते, कम्पॅरेटिव्ह. त्याचं पुस्तक पण लक्षात ठेवा, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. आता टीका काय, श्रम एकच उत्पादन घटक आहे आणि विशेषीकरण संपूर्ण कुठंच होत नाही. संपूर्ण विशेषीकरण आयडियल स्थिती आहे, ती कधीच होणार नाही. ऍडम स्मिथच्या त्रुटी रिकॉर्डोनं काढल्या, कारण रिकॉर्डोच्या आधी जो स्मिथ आलता तो काय म्हणायचा, फक्त अमेरिकन निर्यात करावी आणि युएसएसआरनं आयातच करावी. मात्र हा जी त्रुटी आहे कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज ती काढून टाकली होती. त्यानंतर पुढे बघूया. हा, डब्ल्यूटीओ ने सुद्धा ह्याचा प्रसार केला, कारण डब्ल्यूटीओ काय करते, सगळ्या देशांना एकत्रित करून एक करार करते. मग जे काही गरीब देश असतील किंवा जे श्रमप्रधान देश असतील त्यांना पण ह्याच्यामध्ये काय तर स्कोप आहे ना. भांडवल प्रधानांना पण स्कोप आहे आणि श्रम प्रधानांना पण स्कोप आहे. त्यामुळं डब्ल्यूटीओ ने या थिअरीचा पुरस्कार केला होता. आता हेक्स्चर ओलिन हेक्स्चर बार्टिल ओलिन सिद्धांत हा काय, तर हा 2x2x2 सिद्धांत असा ओळखला जातो. हा पण जवळपास रिकार्डो सारखाच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, दोन देश आहेत, दोन उत्पादनाचे घटक आहेत, श्रम आणि भांडवल. दोन उत्पादन, तीन झाले का, तीनच पाहिजे. 2x2x2 हा सिद्धांत आहे. त्याच्यामध्ये दोन उत्पादन आहेत. दोन उत्पादन म्हणजे काय, तर इथं आपण कॉम्प्युटर आणि कपडे बनवूया. सरांनी पण तेच उदाहरण दिले. युएसए युएसएसआर. समजा हा कॉम्प्युटर आहे आणि हा कपडे तयार करतो. आपण कॉम्प्युटर आणि कपडे तयार करतो. त्यांनी काय सांगितलं, युएसएसआर जर श्रम प्रधान आहे तर तो काय करेल, फक्त श्रम प्रधानच वस्तू जास्त बनवेल आणि त्याच गोष्टी निर्यात करेल. आणि हा भांडवलशाही देश आहे तर तो काय करेल,
फक्त भांडवलशाही वस्तू ज्या आहेत त्याच तयार करेल, भांडवल प्रधान वस्तूची, आणि त्याची निर्यात करेल. मात्र ह्याचा जर विचार केला तर लिओन टिप नाही जी ह्याच्यावर टीका केलेली आहे. आता त्यांनी काय सांगितलं की दोन देशात दोन उत्पादनाचे घटक आहेत, दोन उत्पादन आहेत, आणि दोन देशात तंत्रज्ञान सारखं आहे. म्हणजे जेवढी टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर बनवायची विकसित युएसए मध्ये तेवढीच युएसएसआर मध्ये. मात्र युएसएसआर हा देश श्रम प्रधान आहे आणि युएसए हा देशच भांडवल प्रधान आहे. त्यामुळे भांडवल प्रधान देश कधी पण भांडवली वस्तूचे उत्पादन करतो, श्रम प्रधान देश श्रम प्रधान असणाऱ्या वस्तूचे उत्पादन करतो. पण लिओन टिपनं ह्याच्यावर टीका केलेली आहे, कारण तो काय म्हणतो की भांडवल प्रधान देश बऱ्याच वेळा श्रम प्रधान वस्तूची निर्यात करतो. या निष्कर्षाला लिओन टिप पॅराडॉक्स असं म्हटलं जातं. असं का? तर बघा, भारतात जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळेस आपण मका असेल ते कुठून आयात केली होती? ज्वारी. त्यावेळेस ते इलो मिलो नावाचे होते, लाल कलरची ज्वारी, ती कुठून मागवली होती? काँग्रेस गवत वगैरे आलं त्यामध्ये अमेरिकेतनं मागवली होती. म्हणजे अमेरिका आधीच भांडवल प्रधान आहे, तरी तो श्रम प्रधान वस्तूची निर्यात करतोय. तर हा विरोधाभास कोणी दाखवलाय? लिओन टिपने दाखवलाय. त्याला लिओन टिप पॅराडॉक्स. कारण हेक्स्टर ओलिन काय म्हणतात, तर श्रमप्रधान देश श्रमप्रधान वस्तूची निर्यात करतात. इंग्लिश वाल्यांना समजतंय ना? समजतंय ना मॅडम? इंग्लिश मध्ये पण हे समजतंय ना? हा. त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत मी थोडंफार इंग्लिश मध्ये पण एक्सप्लेन करतो. श्रमप्रधान म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये लेबर इंटेन्सिव्ह आहे, आणि भांडवल प्रधान म्हणजे कॅपिटल इंटेन्सिव्ह. मग हे दोन गोष्टी तशा कंपॅरिझन लिओन एक्स्टेरोलिनने केलं. पण ह्याच्यावरची टीका लिओन टिपने केली होती. त्याला लिओन टिप पॅराडॉक्स असं म्हणतात. आता स्टॉपर आणि सॅम्युल्सन. आता स्टॉपर सॅम्युल्सन ना एक्स्टर ओलिन प्रमाणे 2/2/2 हे गृहीतक वाढले. दोन म्हणजे काय? दोन देश आहेत. हे दोन म्हणजे काय? तर दोन उत्पादनाचे घटक आहेत, म्हणजे श्रम आणि भांडवल. आणि दोन अजून तिसरं काय? तर उत्पादन सुद्धा दोन आहेत, दोन वस्तू आहेत. त्यामुळे सिद्धांताला 2/2/2 असं म्हणतात. आता हे काय सांगते की एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ झाली म्हणजे ती वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या उत्पादन घटकाची क्षमता वाढते, आणि दुसऱ्या उत्पादन घटकाची उत्पादन क्षमता किमतीत म्हणण्यापेक्षा इथे समजा आपण एक मिनिट, सरांनी पुस्तकात कुठलं उदाहरण वापरले तेच आपण वापरूया. आता उदाहरणार्थ बघा, आता काय झालं होतं मधल्या काळात, कोरोनामध्ये सगळ्यात जास्त आपण सॅनिटायझर वापरत होतो, आणि सॅनिटायझरची मागणी पण वाढली आणि किंमत पण वाढली. किंवा मास्क, मास्क पण 30-40 रुपयाला तसले कापडी मास्क आणि साधे मास्क यूज अँड थ्रो जे 5ला होते आता डझनावर डिस्काउंट देऊन विकतायत. त्यावेळेस किंमत वाढली होती. तर त्यामध्ये एखाद्या वस्तूच्या किमतीत आणि मागणीत वाढ झाली तर ती वस्तू तयार करणाऱ्या उत्पादन घटकाची उत्पादन क्षमता वाढते. मग त्यावेळेस काय झालं होतं की बऱ्याच कारखान्यांनी सॅनिटायझर तयार करण्याचे प्लांट वगैरे टाकले होते, आणि उत्पादन क्षमता जर त्याची व्हॉल्यूम मोठा असेल तर उत्पादन क्षमता ऑलरेडी त्याची एफिशियन्सी वाढणारच आहे, आणि त्या तुलनेत दुसऱ्या उत्पादन घटकाची उत्पादन क्षमता घटते. उदाहरणार्थ समजा कॉम्प्युटर आणि बूट हे तयार करायचे. समजा माझे ड्रॉइंग एवढी चांगली नाही. उत्पादन आणि बूट मध्ये बघा, जर समजा कॉम्प्युटरचं उत्पादन जास्त वाढलं तर लोकांचं किंवा त्या देशाचं लक्ष ह्याच्यावरच लागेल, आणि उत्पादन क्षमता कॉम्प्युटरची वाढेल. त्या तुलनेत बूटची मागणी कमी असेल, किंमत कमी असेल तर ह्याच्यावर कमी लक्ष जाईल, त्यामुळे उत्पादन क्षमता ह्याच्या आपोआप घटेल. तर त्यांनी काय सांगितलं की वस्तू तयार करण्यासाठी उत्पादन घटक, आता ह्याच्यामध्ये समजा कॅपिटल असेल आणि श्रम असेल, तर एका घटकावर आपण जास्त भर दिला तर दुसऱ्या घटकाची उत्पादन क्षमता घटते. एक स्टॉप होते आणि एक वाढते. समजलं? समजलं नाही वाटते? अजून एकदा सांगतो. आता घटक काय? तर समजा हे तर झालं, वस्तू सांगितलं. आता समजा कॉम्प्युटरची मागणी वाढली तर काय होईल? कॅपिटल कॅपिटल जास्त महाग होईल आणि श्रम जास्त स्वस्त होईल. समजतंय? कॅपिटल जास्त महाग होईल आणि श्रम जास्त स्वस्त होईल. आता समजा गावात बघा तुम्ही, मनरेगा योजना आली त्यानंतर काय झालं? लेबर महाग झालं, आणि आता लोकांकडे पैसे आहेत पण काम करायला माणसंच नाही. आता हॉटेलचा बिझनेस बघा, हॉटेलमध्ये टाकायला भांडवल आहे पण माणसं कमी आहेत. ह्याच्यामध्ये काय झालं? श्रमाची किंमत वाढली आणि भांडवलाची किंमत कमी झाली. समजते? एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट त्याला कमी करते. कॅपिटल आणि दुसरं लेबर, हे दोन्ही गोष्टीमध्ये कॅपिटल वाढले तर लेबर कमी होते, लेबर वाढले तर कॅपिटल कमी, हे दोघांचं बॅलन्स राहतं. तर एक स्टॉप होतं एक वाढतं, असं स्टॉपर सॅम्युएल्सनने सांगितलं. एक घटक वाढला तर दुसरा घटक कमी होतो.
दोन त्यांना वेळा वाचलं तर लक्षात येईल तुमच्या. आता पॉल सॅम्युएल्सन, आता हा एकदम सोपा सिद्धांत आहे. हे जे 2x2x2 आहे, जे दोन देश आहेत, दोन उत्पादन घटक आहेत आणि दोन उत्पादन आहेत. आता काय म्हणतोय, दोन देशात मुक्त व्यापार झाला तर घटकाचंही समानीकरण होतं. आता समजा युएस आहे, सोपं उदाहरण देतो तुम्हाला. इथं युएस आहे आणि खाली काय मेक्सिको आहे. त्यांचे आपल्या बांगलादेश सोबत जशी भांडण आहेत बॉर्डरवर, सारखे इकडनं तिकडे लोक पळून जातात, तसं अमेरिका आणि मेक्सिकोचे. आता इथं भांडवल आणि श्रम हे दोन गोष्टी आहेत, कॅपिटल आणि लेबर. हा काय म्हणतो, दोन देशात मुक्त व्यापार झाला, ही सीमा जर फिकट झाल्या, युएसए मधलं भांडवल मेक्सिको मध्ये चाललं आणि मेक्सिकोतलं श्रम युएसए मध्ये चाललं, तर उत्पादन जे घटक आहेत म्हणजे श्रम आणि भांडवल हे समानीकरण होईल. म्हणजे समजा युएसए मध्ये प्रत्येक मजुराला दिवसाला 500 रुपये हजेरी आहे आणि मेक्सिको मध्ये 300 रुपये हजेरी आहे. तर उद्या काय होईल, त्या दोन्हीचं समानीकरण होईल, कारण मेक्सिको मधले मजूर कामाला युएसए मध्ये जातात आणि युएसए मधलं भांडवल मेक्सिको मध्ये होतं. जर मुक्त व्यापार झालं तर समजा इथे 400च्या आसपास कुठे येईल, समजते का? म्हणजे युएसए मध्ये मजूर कमी आहेत तर ते मेक्सिको मध्ये येतात, त्यांच्यावर काही निर्बंध नाही. त्यामुळे दोन्ही देशामध्ये मजुरीचा आणि कॅपिटलचा जे दर आहे तो सारखा होईल. त्याला इक्वलायझेशन असं म्हणतो आपण. समजलं? घटक किंमत समानता, घटक किंमत समानता कधी होईल, ज्यावेळेस ते मुक्त पद्धतीने एकमेकात जातील, एकमेकाच्या देशात जाणं येणं होईल, त्यावेळेस ते सारखं होईल. समजलं? आता नसेल समजलं तर अजून एकदा सांगतो. ऑनलाईनला पण समजत नसेल तर प्रश्न विचारायचा, मी परत एकदा रिपीट करेन. आता रायबिन्स्की नावाचा जो सिद्धांत आहे, हे जे अर्थतज्ञ आहेत यांनी सुद्धा 2x2x2 चाच वापर केला. म्हणजे दोन देश आहेत, दोन उत्पादन घटक आहेत आणि दोन उत्पादन आहेत. रायबिन्स्की काय म्हणतात, एखाद्या उत्पादन घटकात वाढ केल्यास तो उत्पादन घटक वापरत असलेल्या वस्तूचे उत्पादन वाढते आणि दुसऱ्या वस्तूचे उत्पादन घटते. आता परत काय, कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरला भांडवल लागते आणि दुसरं काय, बूट आहे. समजा आपण आहे ना श्रम मध्ये वाढ झाली, भरपूर लेबर उपलब्ध झालं, तर सगळ्यात जास्त उत्पादन कशाच होईल, बुटाचं होईल आणि इथं घटेल. समजा उद्या कॅपिटल भांडवल जास्त आलं आणि श्रम कमी असेल तर बुटाचं उत्पादन आहे ते लेबर इंटेन्सिव्ह आहे आणि कॉम्प्युटरचं उत्पादन आहे कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे. मग ज्यावेळेस कॅपिटल जास्त होईल त्यावेळेस काय होईल, कॉम्प्युटरचं उत्पादन वाढेल आणि बुटाचं उत्पादन घटेल. रायबिन्स्की काय सांगते, तर एखाद्या उत्पादन घटकात वाढ झाल्यास उत्पादन घटक वापरत असलेल्या वस्तूचे उत्पादन वाढते आणि दुसऱ्या वस्तूचे उत्पादन घटते. या सगळ्यात फक्त एवढे एकच वाक्य महत्वाचं आहे. अख्ख्या त्या थिअरीमध्ये काय महत्वाचं आहे, हेच महत्वाचं आहे. 2x2x2 म्हणल्यावर बाकी तुम्हाला आणायची गरजच नाही. संपूर्ण विशेषीकरण आणि पूर्ण रोजगार पातळी. पूर्ण रोजगार पातळी काय म्हणजे ते सांगितलंय मी तुम्हाला. नैसर्गिक बेरोजगारी शून्य असते, आयडियली अवेलेबल, आयडियली कुठल्याही देशात पाहण्यात येणार नाही, मात्र हे फक्त गृहीतक आहे. आता या सगळ्या सिद्धांतावर वरचा ठरणारा पॉल क्रुगमन आला. पॉल क्रुगमन होता तो आधुनिक मार्क्स आहे, यांना थोडं वेगळ्या पद्धतीने मांडलं, सोशलिझमच्या जवळ जाणार होता. तो काय म्हणत होता, हे जे गप्पा आहेत ना, दोन्ही देशाला फायदा वगैरे होतो, ते फक्त भांडवलशाही देशाच्या फायद्याचे आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फक्त मोठ्या उद्योगाचा फायदा होतो, छोटे उद्योग त्यामध्ये नामशेष होतात, जे एमएनसी आहेत तेच पुढे येतील. तो काय म्हणतो, हे सगळे सिद्धांत असतील ना ते फक्त कागदावरच आहेत, कारण तुम्ही म्हणता की भांडवलशाही वस्तू असतील, श्रमप्रधान वस्तू असतील, तरी पण एमएनसी आहेत तेच डॉमिनेट करतील, कारण त्याने दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. दोन देश जर मुक्त व्यापारामुळे एकमेकाला जोडले गेले, युएसए आणि युएसएसआर, तर हे जोडले गेलेले जे देश असतील त्याच्यामध्ये ज्या उत्पादनात वर चढ असणाऱ्या देशाला त्याचा फायदा होतो आणि तो फायदा इतका जबरदस्त असतो की तो प्रत्येक सिद्धांतावर पुढजोडी करतो. युएसएसआरच्या ऐवजी इंडिया घेऊ आपण, काही दिवसासाठी तर इंडिया नाव आहे भारत होईपर्यंत. तर इंडिया हे जे आहे, या दोन्हीमध्ये जरी मुक्त व्यापार होत असेल तरी पण युएसए मध्ये उत्पादनामध्ये वर चढ आहे. कॉम्प्युटर चांगल्या पद्धतीने तयार करतो, मका सुद्धा आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने तयार करतो, गहू पण आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने तयार करतो. त्यामुळे हे सिद्धांत किती जरी खरे असले तरी पण जो उत्पादनात वर चढ आहे तो या सगळ्या सिद्धांतावर कुरगुडी करतो आणि तोच पुढे निघून जातो. आणि ह्याच्यामध्ये जे एमएनसी आहेत, एमएनसी ह्याच्याकडे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये दोन गोष्टी कोणत्या महत्वाच्या आहेत, तर आपल्या अर्थव्यवस्थेतील भिन्नता, डिफरन्स काय, अर्थव्यवस्थेतील डिफरन्स, भिन्नता, आणि दुसरं काय, तर जे जाळ आहे त्यांचं, आंतरराष्ट्रीय जाळ्यांचा प्रभाव. हे इंग्लिश मध्ये पण सांगतो मी तुम्हाला.
आता बघा MNC मध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या कंपन्या जर बघितल्या तर फूड मध्ये मॅगडे आहे, डॉमिनोज आहे, KFC आहे, हे सगळे अमेरिकेत येतात. शूज मध्ये बघितलं तर नायकी अमेरिका, एसिक्स जपान, फोर्ड अमेरिका, बरोबर आहे का, वॅगन जर्मनीच्या वाटतं. असे जे देश आहेत ते त्यांचं नेटवर्क एवढं चांगलं आहे. ऍडव्हर्टाईज करायला मॅगडीला एक ऍडव्हर्टाईज केली तर त्याचा प्रत्येक शहरामध्ये भारतातल्या स्टोर आहे, त्याचा फायदा पण त्याला होतो कारण त्याचं नेटवर्कच तेवढं चांगलं आहे. आता उदाहरण घेऊया मॅकडॉनल्डच्या फ्राईज आहे, बटाट्याच्या त्या फ्राईज ते फेमस आहेत सगळीकडे. आता ते त्यांना जास्त चांगलं का पडतं कारण त्यांचं नेटवर्क एवढं चांगलं आहे की त्या साईजचे बटाटे ते अमेरिकेत घेऊ शकतात, ते प्रोसेस चायनामध्ये करू शकतात काही गोष्टी, आणि ते भारतामध्ये परत विकू शकतात कारण त्यांचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे. समजा त्यांना मिरची मेक्सिको मधून मिळत असेल, बटाटे अमेरिकेतून मिळत असतील, पॅकेजिंग मटेरियल ते चायनामधून मिळत असेल, त्यांचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे की सगळीकडे ते स्वस्त वस्तू आणतात आणि ते क्लब करून पूर्ण जगभरात विकतात. त्यामुळे MNCचं जे जाळ आहे, नेटवर्क आहे, त्या नेटवर्कचा जो इफेक्ट आहे तो व्यापारामध्ये होतो. त्यामुळे मोठ्या कंपन्या ह्या डॉमिनेट करतात आणि छोट्या कंपन्या नामशेष होतात. हे पॉल क्रुगमननं सांगितलं होतं, त्यासाठी त्यांना 2008चं नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आलेलं आहे. आता मी मुद्दा म्हणून इथं ठेवलेलं आहे, हे चुकीचं आहे पण मुद्दा म्हणून तुम्हाला तिथे दाखवायसाठी ठेवलेलं आहे कारण स्टेट बोर्ड जरी असले तरी त्यातले सुद्धा कन्सेप्ट चुकलेले असू शकतात. त्या स्टेट बोर्ड मध्ये 4 थिअरीज दिलेले आहेत, त्यामध्ये व्यापार तोल, व्यापार शब्द जिथे येतो तिथे इंग्लिश मध्ये बघायचं तुम्ही, ट्रेड आणि बॅलन्स. हा, ट्रेड आणि बॅलन्स, बॅलन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेड. ट्रेड हा शब्द जर डोळ्यासमोर आणला, व्यापार, व्यापारमध्ये तुम्ही काय बघताय तर दृश्य गोष्टी बघताय, बरोबर आहे. व्यापार तोल मध्ये काय येतं, बॅलन्स ऑफ ट्रेड. ट्रेड मध्ये काय तर दृश्य व्यापारातील आयात निर्यातीची, म्हणजेच काय डोळ्यांना दिसू शकणार आहे. ट्रेड मध्ये बघा तुम्ही कंटेनर वगैरे शिप मध्ये चाललेत, मोठी शिप आहे आणि शिप मध्ये कंटेनर वगैरे वाहून नेले जातात, हे डोळ्यांना दिसत आहेत. किंवा रेल्वेमध्ये काय पाठवतोय आपण, हे सगळं डोळ्यांना दिसणार आहे. डोळ्यांना दिसणारे जे असतील त्याला आपण ट्रेड मध्ये म्हणतो, कारण ट्रेड करणं म्हणजे काय तर वस्तूंची देवाणघेवाण करणं, ट्रेड मध्ये सेवा येत नाहीत. आणि बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये आहे ना, दृश्य अदृश्य दोन्हीचा पण समावेश होतो. आता बघा ह्याच्यामध्ये काय दिले त्याने, व्यापार तोल, व्यापार आणि व्यवहार. व्यापार तोल मध्ये काय येणार आहे तर बॅलन्स ऑफ ट्रेड येणार आहे, BOT येणार आहे, आणि व्यवहार तोल मध्ये BOP येणार आहे. BOP मोठी कन्सेप्ट आहे, म्हणजे जर आपण असा गोल काढला तर हा मोठा गोल जो आहे तो काय BOP आहे, आणि हा छोटा गोल जो आहे तो काय BOT आहे. ट्रेड त्याच्यामध्ये येते कारण ह्याच्यामधला जो फरक आहे तो कशाचा आहे, सेवांचा आहे, अदृश्य. हा काय वस्तू आहेत, BOT आणि BOP, या दोन्हीचा फरक लक्षात घ्या. आता इथे सांगताना त्यांनी काय सांगितलं, समजलं ना हा फरक, अजून थोडं स्लो घ्यायचं, समजलं असणार काय, हा उघड नाही देत. आता बघा ह्याच्यामध्ये थिअरीज देताना यांनी काय गंडवलंय, विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात निर्यात मूल्यातील फरक म्हणजे व्यापार तोल होय. मी म्हणतो हाय असं कट करून इथं टाकलेलं आहे, पुस्तकाचा स्क्रीनशॉट आहे 11व्या पुस्तकात. विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात निर्यात मूल्यातील फरक म्हणजे व्यापार तोल होय. व्यापार तोलाला आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असेही म्हणतात. आणि इथं दृश्य हा शब्द पाहिजे होता, दृश्य आयात निर्यातीतील असा शब्द इथं पाहिजे होता. बेंथनम काय सांगतं बघा, बेनथम, एखाद्या विशिष्ट काळातील एखाद्या विशिष्ट देशाच्या दृश्य वस्तूंच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्याच्या संबंधाने व्यापार तोल म्हणतात. यांना पण इंग्लिश मराठीमध्ये कन्फ्युजन झाले, जे स्टेट बोर्डची पुस्तकं काढतायत किंवा जे ट्रान्सलेट करतायत. इथे काय पाहिजे होतं आपल्याला, व्यवहार तोल असा शब्द पाहिजे होता, इथे चुकलाय पुस्तकात पण. आता सॅम्युएल्सन काय म्हणते बघा, जर व्यापार केल्या जाणाऱ्या वस्तूंचे निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापार तोल म्हणतात, पण इथे दृश्य वस्तूंचे पाहिजे, हा वस्तूंचे. आता हे ठीक आहे, हे बरोबर आहे. ज्या आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रतिकूल व्यवहार तोल कसा आला, इथं व्यापार तोल पाहिजे होतं इथं. इथं ही पण डेफिनेशन चुकलेली आहे. नंतर वरील व्याख्यान असे स्पष्ट होते की व्यापार तोलाचा संबंध दृश्य वस्तूंच्या आयात निर्यातीच्या मूल्यांशी करता येते. इथं काय, इथं व्यवहार तोल पाहिजे होता. इथं स्टेट बोर्ड मध्ये सगळं गणलेलं आहे, जिथं व्यापार तोल व्यवहार तोल यांना सारखंच वाटलंय कारण ट्रान्सलेशन करताना चुकलं असेल ते. कदाचित हे थेअरी तर बरोबरच असतील, मात्र ट्रान्सलेशन स्टेट बोर्ड मधलं चुकलेलं आहे. व्यवहार तोल म्हणजे काय तर दृश्य अदृश्य सगळं एकत्रित येणार. आता हे तुम्ही करू नका कारण परत अजून तुमचं कन्फ्युजन होईल. डायरेक्ट आपण इथं येऊया.
ट्रेड म्हणजे काय? तर ट्रेड मध्ये तुम्ही शिप मधला ट्रेड डोळ्यासमोर आणायचं, त्यामध्ये वस्तू जाऊ शकतात. शिप मध्ये काय सेवा पाठवता येतील का आपल्याला? सेवा नाहीत पाठवता येणार. म्हणजे बँकिंग सर्व्हिसेस असतील, टुरिझम असतील, ते शिप मध्ये नाहीत पाठवता येणार. टुरिझम सेवा देणारे शिप ही सर्व्हिस सेक्टर मध्ये येईल. मात्र जे माल पाठवतोय आपण, डोळ्याला दिसणारी वस्तू देवाणघेवाण करतोय, ती बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये येईल. त्यामध्ये वस्तू, साखर, सोने असेल, गाडी असेल, अन्नधान्य असेल, ते त्यामध्ये येईल. आता बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये काय येतं बघा. व्यवहार तोल म्हणजे देशाच्या व्यापारातील सर्वच आयात निर्यातीची पद्धतशीर नोंदणी. ह्यामध्ये काय येईल? तर आयात आणि निर्यात याच्यामध्ये वस्तू प्लस सेवा या दोन्ही गोष्टी येणार आहेत. बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये सगळं येईल. बॅलन्स ऑफ पेमेंट मोठी आहे. मोठा गोल म्हणजे काय? बॅलन्स ऑफ पेमेंट. छोटा गोल त्याच्यातला म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड. ट्रेड मध्ये फक्त वस्तू येतील आणि त्याच्यामध्ये सेवा जर ऍड केलं तर ते काय होईल? सेवा, कॅपिटल, भांडवल सगळं ऍड केलं तर बॅलन्स ऑफ पेमेंट असं होईल. याच्यामध्ये काय येणार? वस्तू येईल, गुंतवणूक येईल, भांडवल येईल, सर्व्हिसेस येतील, सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतील. त्याच्यामध्ये चालू खातं आणि भांडवली खातं असं दोन टाईप असतात. आता व्यापार तोल आणि व्यवहार तोल त्या गोष्टी जर डिटेलमध्ये बघायच्या तर हे तक्ता महत्वाचा आहे. व्यापार तोल म्हणजे काय? फक्त दृश्य आहे. दृश्य म्हणजे काय? फक्त वस्तू आहे. तूट म्हणजे काय असेल? तर आयात जास्त आणि निर्यात कमी असेल. जर समजा 100 रुपये आयात करत असो, 100 कोटी रुपयाचे आणि 70 कोटीची निर्यात करत असेल तर तूट किती आहे? 30 कोटी रुपयाचे. जर आयात कमी असेल, 70 कोटी रुपयाची निर्यात करतोय, आयात करतोय आणि 100 कोटी निर्यात करतोय, तर 30चा हा प्लस असेल. व्यापार खात्यावर फक्त 2 वर्ष शेष राहिला होता, म्हणजे 2 वर्ष आपण सरप्लस होतो. शेष म्हणजे काय? सरप्लस. कधी कधी होतो 72-73 ला 104 कोटी आणि 76-77 ला 68 कोटी, कारण आपण डिमॉनिटायझेशन किंवा रुपयाचं डिव्हॅल्युएशन केलं होतं. त्यामुळं 104 कोटी आणि 68 कोटी दोनच वेळा आतापर्यंत सरप्लस राहिलेला आहे आतापर्यंत इतिहासात. बॅलन्स ऑफ पेमेंट वर बऱ्याच वेळा राहिलाय, कारण त्याच्यामध्ये भांडवली खाते येते. बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये दोनच वेळा. तर व्यवहार तोलमध्ये बघा, त्याच्यामध्ये सगळे येणार आहे. वस्तू, सेवा आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा येणार आहे. वस्तूंची आयात निर्यात, सेवांची आयात निर्यात आणि कर्ज व्यवहार, FDI, FII सगळं त्यामध्ये येईल. व्यापार तोल व्यवहार तोलाचा भाग आहे. मी तुम्हाला 2 गोल काढून दाखवले होते. बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये काय? तर चालू खातं आणि भांडवली खातं. चालू खातं म्हणजे काय? करंट अकाउंट. हा. आणि ही कॅपिटल अकाउंट. आता करंट अकाउंट कसं असणार आहे? तर त्याच्यामध्ये वस्तू खातं एक असेल आणि एक सर्व्हिस अदृश्य खातं एक असेल. वस्तूची आयात निर्यात, आता ह्याच्यामध्ये नेहमीच तूट आहे, कारण आपली आयात जास्त आहे. वस्तू आपल्याकडे जास्त तयार होत नाहीत, कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये आपण तेवढी प्रगती केलेली नाही अजून. त्यामुळे आपण पुढे कुठे आहे? सर्व्हिस सेक्टरमध्ये. त्यामुळे आपल्याला वस्तूवर कधीच पॉझिटिव्ह नाही आहे, कायम ती तूट आढळते आपल्याला. सेवा, नफा, ट्रान्सफर पेमेंट असेल, त्यानंतर लाभांश, व्याज, पर्यटन असेल, हे अदृश्य खात्यामध्ये येतं. त्याच्यामध्ये नेहमीच शेष आढळलेला आहे, कारण आपली ह्या क्षेत्रातली सर्व्हिस सेक्टर मधली निर्यात वगैरे जास्त आहे. बरोबर आहे का? आपण बिहार, UP आपल्यासाठी कसं काम करतं, तसंच आपण अमेरिकेसाठी काम करतोय. अमेरिकेसाठी स्वस्तातला मजूर, चिप लेबर आपल्याकडे उपलब्ध होतात. त्यामुळे सर्व्हिस सेक्टर मध्ये आपण पुढे आहे. त्यामुळं अदृश्य खात्यावर आपलं कधी पण सरप्लस राहते. पण जे दृश्य खातं आहे त्याच्यावर आपण कायम करंट दृश्य मध्ये डेफिसिट राहतोय. आता भांडवली खात्यामध्ये काय आहे? तर FDI, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, किंवा जे कर्ज व्यवहार असतील, ते सगळं कॅपिटल अकाउंट मध्ये येतात. हे समजतंय तुम्हाला? लाभांश, व्याज असेल तर ते भांडवली खात्यात नाही जात. तिथं पण बघितलं होतं, ते महसुली खात्यात जात होतं. इथं पण ते भांडवली खात्यात जात नाही. लाभांश, व्याज हे सगळं कुठे येते? अदृश्य खात्यात, करंट अकाउंट मध्ये येते. कारण व्याज दरवर्षी घ्यावं लागते ना. कॅपिटल एखाद्या वर्षीच घेतोय किंवा इन्व्हेस्टमेंट एखाद्या वर्षीच घेते, पण व्याज आहे ते दरवर्षीच आहे. त्यामुळे करंट मध्ये जाते ते कॅपिटल मध्ये जात नाही, हे लक्षात ठेवा. करंट मध्ये पण कुठे जाईल? ते करंट मध्ये अदृश्य मध्ये जाईल, हे लक्षात असू द्या. रिमिटन्स. आता रिमिटन्स जर असेल, हा अदृश्य खात्याचं आहे नंतर. हे हा हेल्प जर आली तर ते ह्याच्यामध्ये जाईल, अदृश्यमध्ये जाईल. कर्ज जर आलं तर ते कॅपिटल मध्ये जाईल. मग त्याला व्याज द्यायचं नसेल तर मग ते आपल्याला कॅपिटल मध्ये टाकायची गरज नाही. आणि कॅपिटल मध्ये टाकलं तर ते कर्ज वगैरे मध्ये जाऊ शकते. आता डिसइन्व्हेस्टमेंट कॅपिटल मध्येच का जाते? तर ते इन्व्हेस्टमेंट करताना कॅपिटल मध्ये गेलेलं असते, त्यामुळे येताना पण कॅपिटल मध्येच येणार.
मदत आली ना, मदत मदत कॅपिटल मध्ये जात नाही. फ्री मध्ये दिले, फ्री आहे मग ते कॅपिटल मध्ये नाही जाणार. पण जर समजा बुलेट ट्रेन साठी आपल्याला एकदम मिनिमम सर्व्हिस फीवर फक्त कर्ज दिलं, मात्र ते कर्ज आहे, मुद्दल माघारी द्यायचे ना त्यांना, तर ती कॅपिटल मध्ये जाणार. जे पैसे माघारी द्यायचे ते कॅपिटल मध्ये, जे माघारी नाही द्यायचे ते कॅपिटल मध्ये नाही जाणार. ज्याला परतफेड करायची आहे तर ती कॅपिटल मध्ये जाणार, काय असू द्या. आता एकदम सोपं आहे हे, आता जास्त कॉम्प्लिकेटेड न करता आपण एकदम सोप्या ह्याच्यात बघूया. फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. आता फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणजे काय, तर जे परकीय चलन आपल्याकडे आहे, परकीय चलनच्या डेफिनेशन मध्ये काय काय येतं, फक्त डॉलर वगैरेच येईल का, डॉलर येईल किंवा दुसऱ्या देशाच्या नोटा, तर नाही. त्याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी असतात. परकीय चलनसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी मोजल्या जातात बघा. एक तर आरबीआय कडे असलेलं परकीय चलन, जे फॉरेक्स रिझर्व्ह आरबीआय कडे आहे. तुमच्याकडे $2 नोट असेल तर ती तिथं मोजली जात आहे. फक्त आरबीआय कडलं परकीय चलन महत्वाचं आहे. नंतर आरबीआय कडे जे सोनं आहे ते सुद्धा त्यामध्ये मोजलं जाते. नंतर जे एसडीआर आहे, स्पेशल ड्रॉइंग राईट्स. आता आयएमएफ मध्ये आपण एसडीआर ठेवतो, आयएमएफ टॉपिक बघितल्यानंतर ते कळलंच. नंतर आरटीपी, आरटीपी म्हणजे आयएमएफ मधला जो भांडवलातला पहिला 25% वाटा आहे, तो सुद्धा या परकीय चलनात मोजला जातो. म्हणजे आयएमएफ मधलं एसडीआर आणि आरटीपी, त्यासोबतच रिझर्व्ह बँकेकडलं सोनं, तुमच्या काळात जे सोनं आहे ते त्यामध्ये येत नाही. फक्त आरबीआय कडलं सोनं आणि आरबीआय मधलं परकीय चलन, त्यासोबतच एसडीआर आणि आरटीपी हे परकीय चलन साठ्यामध्ये मोजलं जातं. जर परकीय चलनसाठी महत्वाचं काय, तर बॅलन्स ऑफ पेमेंट साठी महत्वाचं आहे. कारण बॅलन्स ऑफ पेमेंटला आपल्याला मॅनेज करण्यासाठी परकीय चलनसाठीची गरज आहे. कारण उद्या जाऊन आपल्याला जर काय आयात करायचंय तर रुपयामध्ये देऊन चालत नाही, ते आपल्याला इंटरनॅशनल ऍक्सेप्टेबल करन्सी जी असेल त्यामध्येच ते द्यावं लागेल. त्यामुळे एखादी गोष्ट आयात करण्यासाठी आपल्याला परकीय चलनसाठी महत्वाचं आहे. आता ज्यावेळेस आर्थिक संकट आलं होतं त्यावेळेस तो 5.8 बिलियन वर आला होता. पुढल्या 3 आठवड्यात फक्त पेट्रोलियम आयात करेल एवढंच आपल्याकडे पैसे शिल्लक होते. त्यामुळे त्याला बीओपी क्रायसिस असं म्हटलं जातं. आता सध्या जर बघितलं आपण तर 21-22चा सरांनी पण दिलाय पुस्तकात, तर तो कितीपर्यंत गेलेला आहे, $540 बिलियन पर्यंत गेलेला आहे. त्यात आरबीआय कडलं सोनं किती आहे, 42 आहे, एसडीआर $1.9 बिलियन आणि आरटीपी $5.1 बिलियन. भारताचा परकीय चलन साठा 607, किती 607 बिलियन. आता ऑक्टोबर 2021 मध्ये $640 बिलियन उच्चांक गाठला होता. जुलै 2022 मध्ये जगात भारत 4थ्या क्रमांकावर होता. पहिले 3 देश मध्ये कोण आहे, चीन, जपान आणि स्वित्झर्लंड. आता अमेरिकेचे सगळं डॉलर मध्ये, बरोबर आहे का. त्यामुळे चीन, जपान आणि स्वित्झर्लंड हे पहिले 3 आहेत. स्वित्झर्लंड बँकेला आणि सर्व्हिस साठी फेमस आहे. सगळे पैसे स्विस बँकेमध्ये जातात. आता इम्पोर्ट कव्हर म्हणजे काय, जसं आपण लिव्हरेज रेशो बघितलं होतं, 1 महिन्यापर्यंत जेवढे देणे पुढचे देता येतील असे पैसे जवळ ठेवणं. आता इम्पोर्ट कव्हर म्हणजे काय, तर परकीय चलनातून एकूण परकीय कर्ज फेडायचे झाल्यास जे रिझर्व्ह टू डेप्ट रेशो म्हणजे काय, तर आपल्याकडे रिझर्व्ह किती आणि डेप्ट किती. समजा आपल्याकडे रिझर्व्ह असतील $1000 बिलियन आणि आपला खर्च जर असेल कर्ज जर असेल समजा 1000, तर ते किती झाला, 1 झाला. जर समजा आपला कर्ज जर 2 असेल तर ते किती झाला, 0.5. समजतंय. इम्पोर्ट कव्हर नुसार आपल्याला कळेल की आपले कर्ज किती आणि आपल्याकडे परकीय चलन साठा किती. जर आपलं परकीय कर्ज हे जर चलन रिझर्व्ह पेक्षा जास्त असेल, समजा हा रिझर्व्ह आहे आणि हा आपला काय कर्ज आहे, जर आपलं कर्ज जास्त असेल तर ते पॉईंट मध्ये येईल, रिझर्व्ह जास्त असेल तर ते 1च्या पुढे येते. त्याला आपण इम्पोर्ट कव्हर म्हणतो. हे लक्षात ठेवा. परकीय चलन साठा भागिले कर्ज म्हणजे रिझर्व्ह टू डेप्ट रेशो. एका शब्दात लक्षात ठेवायचं म्हणलं 2-3 शब्दात, तर रिझर्व्ह टू डेप्ट रेशो म्हणजे काय, इम्पोर्ट कव्हर आहे. आता करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय, कॅड. चालू खात्यामधील दृश्य आणि अदृश्य खाते इथं लक्षात घेतले जातात. कारण करंट अकाउंट मध्ये काय विजिबल आणि इनविजिबल दोन्ही येतात. कॅपिटल वेगळं आहे आणि करंट आणि कॅपिटल हे दोन्हीला एकत्रित केलं तर काय तयार होतं, बॅलन्स ऑफ पेमेंट तयार होते. बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय, तर त्या करंट मधलं फक्त जे विजिबल पार्ट आहे म्हणजे जे वस्तू आहेत तेच फक्त बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये. आता करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय, तर समजा ह्याच्यामध्ये जर काय तूट राहत असेल या व्यवहारात तर त्याला करंट अकाउंट डेफिसिट असं म्हणतो आपण. 21-22 मध्ये 1.2% पर्यंत झाली होती.
करंट अकाउंट डेफिसिट वाढण्याची कारण काय? तर वस्तू आणि सेवांची आयात जर वाढली आणि निर्यात कमी झाली तर कॅड वाढू शकते. जर आपण जास्त वस्तू आणि सेवा बाहेर आयात केल्या आणि कमी बाहेर विकल्या तर आपल्याकडे डेफिसिट तयार होऊ शकते. कारण आपण वस्तूची प्रचंड आयात करतो आणि निर्यात कमी करतो, त्यामुळे आपली कॅड वाढते. आता भारताला जवळपास, आता हे आकडे लक्षात ठेवायची गरज नाही, अदृश्य व्यापारात अधिक्य होतं आपल्याला आणि 191 बिलियन डॉलरची तूट वस्तू व्यापारात होते. त्यामुळे जर ह्याला समिशन केलं तर हे प्लस आहे, हे मायनस आहे. त्यामुळे -40च्या आसपास कुठं तर आपण जातोय. कारण तूट का राहते आपल्याकडे? कारण वस्तूवर आपले खर्च प्रचंड आहे, सेवामध्ये आपण मिळवतोय, पण ते वस्तू मध्ये जी येणारी तूट आहे दृश्यमध्ये, त्यापेक्षा अदृश्यचं जे सरप्लस आहे ते कमी आहे. त्यामुळे आपल्याकडे डेफिसिट येते. कारण ती थोडीशी तूट कशाने भरून काढतो आपण? अदृश्य व्यापारानं भरून काढतो. त्याचमध्ये वस्तूमध्ये सगळ्यात मोठी बिलं कशाची आहेत? तर पेट्रोलियम आणि सोन्याची. त्यामुळे आपण गोल्डसाठी गोल्ड पेपर, गोल्ड बॉन्ड यासारख्या गोष्टी राबवतोय. कारण आपण पेट्रोलियम आणि सोन्याची भरमसाठ आयात करतोय, त्यामुळे कॅट जास्त राहण्यास ते कारणीभूत आहे. रुपया जर वधारला, अप्रिसिएशन झालं, तर परक्यांना भारतीय वस्तू महाग होतात. रुपया जर समजा वाढला, वधारला म्हणजे काय? तर बघा, $1 म्हणजे 50 रुपये समजा. सॉरी, $1 म्हणजे बरोबर आहे, $1 म्हणजे 50 रुपये. रुपया वधारला म्हणजे काय होईल? $1 बरोबर 25 रुपये असे जर झाले तर काय होईल? रुपयाची किंमत वाढली ना, तर अप्रिसिएशन झालंय, तर परक्यांना भारतीय वस्तू महाग होईल. समजा पार्ले बिस्किट आहे, पार्ले बिस्किट लय स्वस्त झालं, दुसरं काय तर उदाहरण घेतो मी, 100 रुपयाचं असेल असं. हा ठीक आहे, मोबाईलचं कव्हर आहे जे भारतात उत्पादन होत आहे आणि समजा ते 50 रुपयाला आहे, तर एक 50 रुपयाचं कव्हर येण्यासाठी आधी अमेरिकेतल्या व्यक्तीला $1 द्यावे लागायचे. आता त्या 50 रुपयाच्या कव्हरसाठीच अमेरिकेतल्या एका व्यक्तीला किती द्यावे लागतील? आता $2 द्यावे लागतील. त्यामुळे ते काय करेल? महाग होतं त्यामुळे कमी आयात करेल. हा चक्र आहे, समजतंय? आणि जर समजा हा घटलं तर काय होईल? परक्यांना भारतातल्या वस्तू स्वस्त होतील. आता हे जर घटला, $1 बरोबर 100 रुपये झाले, तर त्याला काय होईल? $1 मध्ये 2 मोबाईलचे कव्हर भेटतील. त्यामुळं ह्याचा परिणाम परत अजून आयात निर्यातीवर होतो. रुपया वधारला की कॅड का वाढतं? कारण लोक वस्तू कमी निर्यात आयात करतील, भारतातल्या वस्तू कमी विकल्या जातील, कारण अमेरिकेतल्या लोकांना ते महाग पडतात. आता जर भारतात चलनवाढ निर्माण झाली तरी परत त्यांना परकीय वस्तू स्वस्त वाटतात, त्यामुळे आयात वाढतो. म्हणजे चलनवाढ झाली की कॅड वाढतोय. आता राजकोषीय तूट जे असेल ते चलनवाढ निर्माण करते, म्हणजे वाढती राजकोषीय तूट दिसेल, कॅड वाढवते. आता राजकोषीय तूट म्हणजे काय? तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं, फिजिकल फिजिकल डेफिसिट असेल तर ते काय करणार आहे? तर महागाई वाढवणार आहे, कारण पैसा जास्त येतो ना. पैसा जर जास्त आला तर मग काय होणार आहे? महागाई सुद्धा वाढणार आहे, महागाई सुद्धा वर जाणार आहे. पैसा जर जास्त असेल तर महागाई वर गेली, महागाई जर जास्त झाली तर त्यामुळं करंट अकाउंट डेफिसिट सुद्धा वाढेल. त्यामुळे त्याला दुहेरी तूट, ड्युअल डेफिसिट असं म्हणतात. जर फिजिकल डेफिसिट वाढल्यानंतर करंट अकाउंट डेफिसिट सुद्धा वाढते, तर त्याला ड्युअल डेफिसिट असं म्हटलं जातं. आता कॅट जर वाढले तर काय होईल? तर आपल्याकडे डॉलरचा तुटवडा निर्माण होईल, कारण आपल्याकडे काय होत आहे की डॉलरची कमी येत आहेत ना. जर बीओटी, करंट अकाउंट डेफिसिट जर नसेल, आपल्याकडे जर सरप्लस असेल, तर आपल्याकडे निर्यात जास्त होते, आयात कमी होते. आपण जास्त वस्तू निर्यात करतोय, म्हणजे समजा आपण 1,000 बिलियन डॉलरची निर्यात करतोय आणि 900 बिलियन डॉलरची आयात करतोय, म्हणजे आपल्याकडे $100 बिलियन एक्स्ट्रा डॉलर शिल्लक राहतात ना. त्यामुळे काय होईल? आपल्याकडे डॉलरचा तुटवडा नसणार, मात्र डेफिसिट असेल तर काय होईल? डॉलरचा तुटवडा तयार होऊ शकतोय. रुपयाचं मूल्य सुद्धा कॅड मुळे घसरू शकते. आता हे चालू खात्यातली जी तूट आहे ती संतुलित करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? जसं तिकडे आपण डेफिसिट भरण्यासाठी बुजवण्यासाठी कर्ज घेतले होते, तसंच यासाठी भांडवली खात्यावर अवलंबून राहावं लागतं आणि परकीय कर्ज घेऊन हे कॅपिटल अकाउंट मध्ये टाकावं लागतं. त्यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंट हे आपल्याला बॅलन्स करता येतं. त्यासोबतच चालू खात्यावरील तूट संतुलित करण्यासाठी परकीय चलन साठा जो रिझर्व्ह आहे त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे आपला रिझर्व्ह घसरतोय, आणि रिझर्व्ह जर कमी असतील आरबीआय कडे तर आपलं क्रेडिट रेटिंग हे घसरेल. बरोबर आहे का? जसं बँकेचं असतं, बँकेचं जर कॅपिटल कमी झालं तर बँकेवरचा लोकांचा विश्वास कमी होतो. तसं आरबीआयचा जर रिझर्व्ह कमी झाला तर आंतरराष्ट्रीय जे व्यापार आहे त्याचा सुद्धा विश्वास आरबीआयवरचा कमी होईल, आणि देशामधले जे क्रिसिल, इक्रा सारख्या ज्या कंपन्या आहेत क्रेडिट रेटिंग करतात
तो दर्जा सुद्धा घसरेल. आता चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण कसं ठेवायचं आणि ते कसं आपण राखायचं, तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक तर काय, आयात पर्यायीकरण आणि त्याच्यावर लगाम लावणे. आयात करायचे असेल, समजा EMI फोन, आता ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, भारतातले काय फोन आले होते, किंवा चायनाचं जे येणारे कंदील आहेत त्याच्याऐवजी आपण देशी कंदील वापरायचे, तर त्याच्यामुळे काय होईल, त्या देशातला पैसा देशात राहील आणि करंट अकाउंट डेफिसिट आपल्याला कमी करता येईल. दुसरे काम करू शकतो आपण, निर्यात वाढवू शकतो, पण हे थोडं जास्त अवघड आहे. सेवांची निर्यात वाढवण्यासाठी विशेष प्रोत्साहन देणे, आपण त्यासाठी सेज वगैरे स्थापन केलेले आहेत. EPZ सेज, निर्यात क्षेत्र त्यांना सवलत दिलेले आहेत. त्यासोबतच राजकोषीय तूट नियंत्रण ठेवायचे, कारण राजकोषीय तूट नियंत्रण ठेवले तर महागाई नियंत्रित राहील. महागाई नियंत्रित राहिले तर ते कॅड आपोआप नियंत्रित होते. IMF कडून कर्ज घेणे हे शेवटचा उपाय आहे आपल्याला, तर आपण बॅलन्स ऑफ पेमेंट मधला क्रायसिस आहे ते दूर करण्यासाठी RBI, तिकडे SDR आहेत, आपला RTF आहे, त्याच्या अंतर्गत IMF कडून आपण कर्ज घेतो. परकीय कर्ज घेणे किंवा परकीय मदत घेणे, आता यापुढचे उपाय कॅड संतुलित करण्याचे आहेत. त्यासोबतच अनावश्यक वस्तूचे आहे त्यावर नियंत्रण ठेवणे. आता समजा हे सोनं आहे, सोनं काय एवढं गरजेचं नाही. जर सोनं तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी घेत असेल तर सरकारने गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम काढली आहे, त्यानंतर गोल्ड बॉन्ड स्कीम काढलेली आहे, तिथनं घ्या तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी घेतायत तर. ज्या अनावश्यक वस्तू आहेत त्याच्या त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतोय. तूट वेगळं मोठ्या प्रमाणात जर वाढली तर मग अवमूल्यन कडून आणायला लागते. अवमूल्यन म्हणजे काय, तर रुपये आपणच घसरवायचा. त्यामुळे काय होईल, परदेशी लोकांना आपल्या वस्तू स्वस्त वाटतील, त्यामुळे आपली निर्यात वाढेल. तर समजा ते मोबाईल कव्हर $1 भेटत असेल, समजा तो $अर्ध्या भेटला, तर मग ते जास्त निर्यात वाढेल आपल्या, आणि आपल्याकडे परकीय चलन मिळायला मदत होईल. एफडीआय आकर्षित करणे, आता आपण बऱ्याच गोष्टीसाठी एफडीआय आकर्षित करतोय, त्यांना जास्त सवलती देतोय आणि त्याच्यावरचे निर्बंध काढतो. एफडीआय आकर्षित केल्यानंतर आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये डायरेक्ट परकीय चलन मिळते आपल्या कंपन्यांच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. त्यासोबत RBI महागाई नियंत्रणात ठेवायची, आणि त्यासाठी आपण महागाई नियंत्रण ठेवायचं असेल तर काय करावं लागेल, पैसा सक करावं लागेल. महाग पैशाचं धोरण, डिअर मनी पॉलिसी, किंवा त्याला आपण कॉन्ट्रॅक्शनरी मनी पॉलिसी किंवा मॉनिटरी पॉलिसी राबवण्याची गरज आहे. परकीय चलनसाठ्यातून उचल करणे, आता RBI कडे जो परकीय चलनसाठा असतो त्यातला तुटवडा भरून काढण्यासाठी आपण RBI कडला रिझर्व्ह उचलतो. आता सोन्याची आयात कमी करून व्यापार तूट कमी करण्यासाठी 15-16 पासून नवीन योजना सुरू झाल्या होत्या. त्यातली गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम आणि गोल्ड बॉन्ड स्कीम, हे दोन स्कीम आणल्या होत्या. 15-16 मध्ये जी घोषणा झाली आणि ही सुद्धा 15 सुरू झाली. आता सोन्याची आयात कमी करून कॅड कमी करणे हे त्याचं काम आहे. आता गोल्ड मॉनिटायझेशन म्हणजे काय, तर पडून राहिलेल्या सोन्याला प्रवाहात आणणे. समजा तुमच्या घरात सोनं आहे, तर ते तुम्ही तिथं आणून द्यायचं आणि त्याचे बिस्किट आणि नाणे तयार करून सरकार सुवर्णकारांना विकेल. त्यामध्ये तुम्हाला व्याज पण देईल, आणि ज्यावेळेस तुम्हाला सोनं पाहिजे असेल त्यावेळेस तुम्हाला सोनं सुद्धा परत करून दिलं जाईल. गोल्ड बॉन्ड स्कीम म्हणजे काय, तर पेपरच्या स्वरूपातलं गोल्ड जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेकिंग चार्जेस लागतील, जीएसटी लागेल, जीएसटी जास्त लागेल. जर गोल्ड बॉन्ड असेल त्याच्यावर जीएसटी ला सूट दिली आणि इन्व्हेस्टमेंटचा तुमचा उद्देश पण पूर्ण केला, तर तुम्ही काय कराल, भौतिक गोल्ड घेण्याच्या ऐवजी काय कराल, हा डायरेक्ट तुम्ही गोल्ड बॉन्ड घ्याल. तर सुवर्ण नाणे सुद्धा काढलं होतं सरकारनं, स्वतःच RBI किंवा मिंटनं देशी सुवर्ण नाणे तयार केले आणि सोन्याच्या नाण्याची जी आयात होते ती कमी करण्याचा यातून प्रयत्न केलेला आहे. आता बघा, वस्तू व्यापारामध्ये जर आपण आपलं थोडक्यात बघितला इतिहास, तर स्वातंत्र्याच्या आधी निर्यात आयातीपेक्षा नेहमीच जास्त होते. निर्यात का जास्त होती, तर भारत हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणून, म्हणजे किंवा कारखाना किंवा श्रम कमी पैशात उपलब्ध होते, त्यामुळे इंग्लंड वापरत होता. आणि भारतातल्या लोकांचे जे चैनीच्या वस्तू असतील, गाड्या बिड्या असल्या गोष्टी भारतातल्या लोकांना घेणं परवडत नव्हतं. गरिबी जास्त होती, त्यामुळे आपला व्यापारातून कायम अनुकूल होता, कारण आपण ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्याच्यावर खर्चच करत नव्हतो. स्वातंत्र्यानंतर काय झालं, तर आयात निर्यातीपेक्षा जास्त होती आणि व्यापार प्रतिकूल राहिलेला आहे. नियोजन काळात सुद्धा भारताची आयात वाढली, कारण आपल्याला इन्व्हेस्टमेंटची गरज होती, किंवा ज्या भांडवली वस्तू आहेत, सॉरी भांडवली वस्तू म्हणण्यापेक्षा आपण मशिनरीज म्हणू, मशिनरीज असतील किंवा काय
स्टील सारख्या गोष्टी असतील ते सुरुवातीला आपण मोठ्या प्रमाणात आयात करत होतो, त्यामुळे तूट वाढत गेले. पहिले पंचवार्षिक योजनेत 108 कोटी रुपये तूट होती आणि संपूर्ण योजनेत 541 कोटी रुपये तूट आले. ते राहू द्या. हे लक्षात ठेवा, 1970ला आपण पहिलं निर्यात धोरण जाहीर केलं, उद्योग मध्ये वगैरे आपण बघणार आहोत. 75-76 मध्ये निर्यात प्रधान आयात धोरण जाहीर केलं होतं, ज्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. ज्यावेळेस आपण एलपीजी बघू त्यावेळेस आपण आयात पर्यायीकरण वगैरे त्या कन्सेप्ट बघूया. आता त्याची काही गरज नाही. 91 नंतर सुद्धा भारताची आयात वाढली आणि निर्याती वाढली, परंतु आयात वाढीचा दर हा जास्त होता. आपण इम्पोर्ट ड्युटीज जे आहेत कस्टम आहेत, कस्टम ड्युटीज कमी केल्या, मात्र त्यानंतर सुद्धा आपली आयात वाढली, त्या तुलनेत निर्यात पण वाढली, पण निर्यातीपेक्षा आयातीचा वाढीचा दर जास्त होता. त्यामुळे आपली कॅड ही राहिलेलीच आहे. करंट अकाउंट डेफिसिट आणि बॅलन्स ऑफ पेमेंट कायम आपला प्रतिकूल राहिलेला आहे. फक्त दोनच योजना अपवादात्मक आहे जिथं आपला व्यापार अनुकूल राहिलेला आहे. त्यात कुठला? 72-73 मध्ये 104 कोटी आणि 76-77 मध्ये 68 कोटी रुपये. आता बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये बघा, 21-22 मध्ये 613 बिलियन डॉलर वस्तूची आयात केली होती आपण आणि 422 बिलियन डॉलर वस्तूची निर्यात केली होती. आयातीत 55% वाढ झाली, निर्यातीत फक्त 44% वाढ झाली. त्यामुळे आपला जो डिफिसिट आहे तो वाढतोय. कारण का वाढतोय? आयातीमधली जी वाढ आहे त्यापेक्षा निर्यातीमधली वाढ कमी आहे. आयातीमध्ये जास्त वाढ होते. जागतिक व्यापारात भारताचा जर हिस्सा बघितला तर 50 मध्ये 1.78% होता, 55 मध्ये 0.63. आता सध्या जर विचार केला तर तो 11 मध्ये 2.3% झाला होता. डब्ल्यूटीओच्या आकडेवारीनुसार 2020 पर्यंत तो 2.28% पर्यंत गेला होता. वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. वस्तू निर्यातीमध्ये भारताचा जो वाटा 1.6% होता आणि भारत 21व्या क्रमांकावर होता. सेवा निर्यातीत मात्र भारत 7व्या क्रमांकावर आहे. बघा, सेवामध्ये भारत 7व्या क्रमांकावर आहे आणि वस्तूच्या बाबतीत भारत 21व्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही पण कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवा. सेवा निर्यातीत भारताचा वाटा तब्बल 4.1% आणि वस्तू निर्यातीत 1.6%. दोन्हीचं जर एकत्रित समेशन केलं तर 2.28%. समजतंय? भारत 4.1% जगाच्या सेवा निर्यात करतो. जगातल्या जेवढ्या सेवा निर्यात केल्या जातात 4.1% वाटा भारताचा आहे आणि वस्तूच्या बाबतीत 1.6% फक्त एवढाच वाटा भारताचा आहे. 2008 मध्ये जर जागतिक व्यापाराच्या भागीदारीचा विचार केला तर तो 1.64% होता. 20 पर्यंत दुप्पट म्हणजे 3.28% एवढा करण्याचं लक्ष एवढ्या आपल्या आयात निर्यात धोरणामध्ये ठेवण्यात आले होते. आता आयात निर्यात ही जास्त आकडेवारीचे आहेत. आपण हे पुढच्या लेक्चरला बघूया, म्हणजे सलग आपल्याला हा टॉपिक पूर्ण संपवता येईल. मोठा टॉपिक आहे. उद्याच्या लेक्चरला आपण हे कंटिन्यू करूया, कारण परत कम्पॅरिझन करावं लागणार आहे बऱ्याच गोष्टीचं.